की सन 1997 आहे, कोणाची 98 आहे, हां, अशा पद्धतीची त्यांनी रजिस्ट्री केलेली आहे. हे काय काल असे येऊन कोणत्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बसलेलं नाही. खऱ्या अर्थानं महानगरपालिकेनं यांचा निकष पाहायला पाहिजे होतं की बा या महानगरपालिकेनं जो डीपी प्लॅन टाकला त्याच्यावर आरक्षित केलं ते आमच्या नंतरचं आहे, आमच्या या गट नंबर 32/1 वाल्यांचा. त्यांचा कुठल्या प्रकारचं कायदेशीरपणे कुठलाही त्यांचा निर्णय घेण्यात आला नाही, त्यांना विचारात घेण्यात आलं नाही. त्यांचे घरं बळजबरीने 27 तारखेला या घरं राहत असलेले घरं पाडण्यात आले. ते बेकायदेशीरपणे पाडण्यात आले, कारण की हे लोक त्या ठिकाणी या 25 वर्षापासून त्या ठिकाणी राहतात, मनोबाळ उदरनिर्वाह करतात आणि हे लोक मागासवर्गीय SC समाजाचे आहेत. यांचा पुनर्वसनाचा जो निर्णय आहे तो निर्णय अगोदर घ्यायला पाहिजे होता. खऱ्या अर्थानं तो TDR सुद्धा त्या ठिकाणी ज्या मूळ मालक आहे त्याला मिळाला का नाही, कुठेतरी गोड बंगाल दिसतो या ठिकाणी. महानगरपालिका आणि कुठेतरी तिथले काहीतरी चिंगूमुंगू काही चिरुमिरी करणारे जे काही दलाल आहेत त्यामार्फत या लोकांचं घर पाडण्यात आलेलं आहे. या लोकांचा विकासाच्या बाबतीमध्ये कुठलाही जो काही विकास आहे तो विकास झाला पाहिजे. त्या विकासाच्या आड येण्याचं काय आमचं काही कारण नाही, परंतु या लोकांचा पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांचं जे काही घरकुल आहेत त्या रमाई घरकुल योजनेमध्ये यांना समावेश करण्यात यावा. त्यानंतरच त्यांचं त्या ठिकाणी हलवण्यात यावं. त्यांचे जोपर्यंत निर्णय घेत नाही महानगरपालिका आयुक्त लेखी पत्र देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात येऊ नये. नसता आम्ही येत्या 8 दिवसामध्ये महानगरपालिकेसमोर त्यांचे सर्व कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. वेळ पडलीच तर हे लोक त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या समोर आत्मदहन बी करतील अशी त्यांची शक्यता सांगता येत नाही. त्यांना असं वाटतं की आमच्या अवघाने विकास होतोय, परंतु विकासाच्या आडी त्यांचं कुठेतरी चिरीमिरीचं धोरण इथं आडलेलं दिसतंय असं आम्हाला या अतिक्रमणधारकाला वाटतं. तसंच त्या प्रकारचे TDR घोटाळे महानगरपालिकेत या अगोदर झालेले, याच्यामध्ये पण शक्यता 100% आहे या TDR मध्ये घोळ झालेला आहे. त्याची चौकशी करण्यात यावा. माझं नाव बाबूराव वाकेकर, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, रिपब्लिकन चळवळीचा कार्यकर्ता आहे. निवेदन दिलेलं आहे, अक्षरशः जे तुमची अधिकाऱ्याने तुम्हाला विश्वासात घेतला नाही का पाडण्यात? नाही, विश्वासात घेतलेलं नाही आम्हाला. कोणत्याही अधिकाऱ्यानं आले, नोटिसा दिल्या, दनादन 24 घंट्याच्या नोटिसामध्ये सगळं पाडण्यात आलेलं आहे. आम्हाला 7 दिवसाची मुदत द्यायची होती. हटवायचं आमचं सामान आम्ही स्वतः काढून घेतलं असतं. त्यानं आम्हाला 7 दिवसाची नाही, फक्त 24 घंटेची नोटीस दिली आणि लगेच पाडण्यात आलं आमचं सगळं. सगळे घर आमचे उघड्यावर आलेत, लहान लहान लेकरं सगळे उघड्यावर पडलेले आहेत. आता वातावरण सगळं पावसाचं आहे, आम्हाला कोणी भाड्यानेही घर द्यायला राजी नाही आता सध्याच्या कंडिशनमध्ये. राज्य सरकारने जी कायदा केलेला आहे, पावसाळ्यामध्ये घर पाडण्याचा नियम आहे, तर तुम्ही ज्या पावसाळ्यामध्ये घर पाडताय कुठेतरी कार्याचं उल्लंघन झालेलं आहे. ते आता दादा बोलले की काही चिल्लर नेत्या लोकांचंच हे खेळ खंडोबा झालेला आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार आता? आमची पुढची भूमिका एवढीच आहे की 8 दिवसामध्ये आमचा निकाल लावावा आणि अन्यथा आम्ही इथे येऊन अमर उपोषण करणार आणि जर टाइम पडला तर आत्मदहनही करणार. नितीन दाभाडे.